अक्कलकुवा मतदारसंघातून आमशा पाडवी यांनी काँग्रेसच्या केसी पाडवी यांचा 2904 मतांनी पराभव केला। साक्री मतदारसंघातून मंजुळा गावित यांनी काँग्रेसच्या प्रवीण चौरे यांचा 5584 मतांनी पराभव केला। चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाकर सोनवणे यांचा 32313 मतांनी पराभव केला। गुलाबराव पाटील यांनी शरद पवार गटाच्या जळगाव ग्रामीणमधून 59232 मतांनी पराभव केला। अमोल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अण्णासाहेब पाटील यांचा 56332 मतांनी पराभव केला। पाचोरा मतदारसंघातून किशोर पाटील यांनी वैशाली सूर्यवंशी यांचा 38689 मतांनी पराभव केला। चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगरमधून 23904 मतांनी पराभव केला। रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल यांनी राजेंद्र मुळक यांचा 26555 मतांनी पराभव केला। भंडारा मतदारसंघातून भोंडेकर नरेंद्र यांनी 38367 मतांनी काँग्रेसच्या पूजा ठावकर यांचा पराभव केला। संजय राठोड यांनी माणिकराव ठाकरे यांचा 28775 मतांनी पराभव केला। हातगावमधून बाबूराव कोळीकर यांनी 30067 मतांनी काँग्रेसच्या जवळगावकर यांचा पराभव केला। नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर यांनी 3502 मतांनी काँग्रेसचा पराभव केला। नांदेड दक्षिणमधून आनंद तिडके यांनी मोहन हंबर्डे यांचा 2100 मतांनी पराभव केला। लक्ष्मण संतोष बांगर यांनी कळमनुरीमधून ठाकरे गटाच्या संतोष टारपे यांचा पराभव केला। घनसावंगीमधून हिकमत उडान यांनी राजेश टोपे यांचा तब्बल 2309 मतांनी पराभव केला। जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांचा 31651 मतांनी पराभव केला। सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाच्या बनकर पांडुरंग सुरेश यांचा 2420 मतांनी पराभव केला। कन्नड मतदारसंघातून संजना जाधव यांनी हर्षवर्धन जाधव यांचा 18201 मतांनी पराभव केला। औरंगाबाद मध्यमधून प्रदीप जयस्वाल यांनी MIMच्या सिद्दीकी नसरुद्दीन तकीउद्दीन यांचा 8000 मतांनी पराभव केला। औरंगाबाद पश्चिममधून संजय सिरसाट यांनी राजू शिंदे यांचा 16351 मतांनी पराभव केला। पैठण मतदारसंघातून विलास बुमरे यांनी दत्तात्रय गोडे यांचा 29192 मतांनी पराभव केला। वैजापूर मतदारसंघातून रमेश बोरनारे यांनी ठाकरे गटाच्या दिनेश परदेशी यांचा 41658 मतांनी पराभव केला। नांदगाव येथून सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांचा तब्बल 89874 मतांनी पराभव केला। मालेगाव बाह्यमधून दादाजी भुसे यांनी स्वतंत्र उमेदवाराचा 1,66,006 मतांनी पराभव केला। पालघरमधून राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरे यांच्या जयेंद्र दुबळा यांचा 40337 मतांनी पराभव केला। बोईसरमधून विलास तारे यांनी बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांचा 44455 मतांनी पराभव केला। भिवंडी ग्रामीणमधून शांताराम मोरे यांनी ठाकरे गटाच्या घाटळ महादेव आंबो यांचा 57962 मतांनी पराभव केला। कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या बसरे सचिन दिलीप यांचा 42454 मतांनी पराभव केला। अंबरनाथ येथून डॉक्टर बालाजी कल्याणकर यांनी राजेंद्र वानकडे ठाकरे गटाचा 51375 मतांनी पराभव केला। कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे यांनी प्रमोद पाटील यांचा 66396 मतांनी पराभव केला। ओवाळा माजीवाडामधून प्रताप सरनाईक यांनी नरेश मनेरा यांचा 1,08,158 मतांनी पराभव केला। कोपरी पाचपाकडी येथून एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचा 1,20,717 मतांनी पराभव केला। मागाठाणे येथून प्रकाश सुर्वे यांनी उदेश पाटेकर यांचा 58,164 मतांनी पराभव केला। भांडूप पश्चिम येथून अशोक पाटील यांनी रमेश कोरगावकर यांचा 6,764 मतांनी पराभव केला। अंधेरी ईस्टमधून मुर्जी पटेल यांनी ऋतुजा लटके यांचा तब्बल 25,486 मतांनी पराभव केला। चांदिवलीमधून दिलीप लांडे यांनी काँग्रेसच्या आरिफ मोहम्मद खान नसीम खान यांचा 20,625 मतांनी पराभव केला। चेंबूरमधून तुकाराम काटे यांनी प्रकाश फातर्पेकर यांचा 10,711 मतांनी पराभव केला।
कुर्लामधून कुडाळकर मंगेश यांनी प्रवीणा मोरजकर यांचा 4187 मतांनी पराभव केला. कर्जतमधून थोरवे महेंद्र यांनी सुधाकर घरे यांचा 5694 मतांनी पराभव केला. अलिबाग येथून महेंद्र दळवी यांनी चित्रलेखा नृपाल पाटील यांचा 29,565 मतांनी पराभव केला. महाडमधून भरत गोगावले यांनी स्नेहल जगताप ठाकरे गटाच्या यांचा तब्बल 26,210 मतांनी पराभव केला. पुरंदर मतदारसंघातून विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांचा तब्बल 24,188 मतांनी पराभव केला. संगमनेर मतदारसंघातून अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा 10,560 मतांनी पराभव केला. नेवासा मतदारसंघातून विठ्ठल लांगे यांनी शंकरराव गडाख यांचा 4,021 मतांनी पराभव केला. परांडा मतदारसंघातून तानाजी सावंत यांनी शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांचा 1,509 मतांनी पराभव केला. कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा 45,063 मतांनी पराभव केला. पाटण मतदारसंघातून शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांचा 34,824 मतांनी पराभव केला. दापोली मतदारसंघातून योगेश कदम यांनी संजय कदम यांचा 24,093 मतांनी पराभव केला. रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या बाळ माने यांचा तब्बल 41,590 मतांनी पराभव केला. राजापूर मतदारसंघातून किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा 19,677 मतांनी पराभव केला. कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा 8,176 मतांनी पराभव केला. सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचा 39,899 मतांनी पराभव केला. राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आबिटकर यांनी शिवसेनेच्या KP पाटील यांचा 38,259 मतांनी पराभव केला. करवीर मतदारसंघातून चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसच्या राहुल पाटील यांचा 1976 मतांनी पराभव केला. कोल्हापूर नॉर्थमधून राजेश क्षीरसागर यांनी राजेश लाटकर यांचा 29,563 मतांनी पराभव केला. खानापूरमधून सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांचा 78,181 मतांनी पराभव केला.